बघा चालू करू आपण आता व्यवस्थित. लक्ष द्या आता, जरा लवकर येत चला, लय वेळ व्हायला लागलाय. किती वाजले? तर बघा हा क्वेश्चन आहे असा, आणि यातलं एक विचारलं जाते गेटला. आता वन बाय वन बघू. आता बघा आय ऑफ 0 प्लस पहिला बघू आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय बघा. आता मी तुम्हाला कायम सांगतो, मी परत परत सांगणार आहे, रिपीट सांगणार आहे. ज्या वेळी तुम्ही हे ट्रान्झिएंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्यावेळी सर्किट ड्रॉ करायचे आणि वेगवेगळ्या स्टेजेसचं सर्किट ड्रॉ केलं पाहिजे. विदाऊट सर्किट ड्रॉ करता तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे आळसपणा करायचं नाही अजिबात. ओके, सर्किट प्रत्येक स्टेजेसचे ड्रॉ करायचे. आता हे सांगायच्या आधी मी तुम्हाला जरासं बेसिक सांगतो, याच्या आधीचा पार्ट. मग ओके, जरासं बेसिक सांगतो. बेसिक्स काय आहेत आता हे. आता इंडक्टर ट्रान्झिएंट स्टेटमध्ये परत हे झालंय ना आपलं ट्रान्झिएंट विथ इनिशियल कंडिशन आणि स्टेडी स्टेट. ठीक आहे. आणि बघा मग रेजिस्टन्स काय असतो, हा रेजिस्टन्स हा सेमच असतो, आर आर आर, काय चेंजेस होत नाहीत त्यात, सेमच असतो हा. त्यानंतर इंडक्टर बघा, इंडक्टर ट्रान्झिएंट स्टेटमध्ये काय असतो, ओपन सर्किट. ट्रान्झिएंट विथ इनिशियल कंडिशन, आता हे ओपन सर्किट म्हणजे मी असं दाखवणार, हा इंडक्टर आहे ओपन सर्किट. आता ट्रान्झिएंट विथ इनिशियल कंडिशन, आता तो कसा असणार आहे बघा, ट्रान्झिएंट विथ इनिशियल कंडिशन. आता इंडक्टर मध्ये इनिशियली काय, म्हणजे इनिशियली काय असणार आहे, करंट असणार आहे त्यात, हा I0. आता इंडक्टरची प्रॉपर्टी काय आहे, इंडक्टर डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट, आणि आपण ट्रान्झिएंट मध्ये ओपन तर म्हणतोय त्याला. मग कसं दाखवायचं, ठीक आहे, तर लक्षात घ्या, याला असं दाखवायचं असते. हे तुम्हाला ड्रॉ करता आलं सर्किटमध्ये, तुम्हाला ट्रान्झिएंट मध्ये काहीही भ्यायची गरज नाही बघा. आणि ट्रान्झिएंट मध्ये फार कन्सेप्च्युअल क्वेश्चन फ्रेम होते बरं का. ओपन सर्किट समजलं तुम्हाला, हे अशा पद्धतीने सर्किटमध्ये ड्रॉ करायचं. याला इंडक्टर आला विथ इनिशियल कंडिशन, त्याला सर्किटमध्ये असं ड्रॉ करायचं. आता जी करंटची डायरेक्शन आहे ना, इंडक्टर काय असतो, लोड आहे बरोबर. लोड मध्ये काय होतं, पॉवर कन्झ्युम होत्या. मग जशी म्हणजे व्होल्टेज त्यात इंजेक्ट करणार आहे ना, करंट जसं व्होल्टेज त्यात ढकलणार आहे, तशीच करंटची डायरेक्शन घ्यायची, वेगळी नाही घ्यायची, लक्षात घ्या. ते बाकीचं जे आहे ना आपण जे डिस्कस केलं, ड्युरिंग डिस्चार्जिंग इंडक्टर ऍक्ट ॲज अ सोर्स, ते सगळं ऑफ होतंय त्यात, काय काळजी करायचं काम नाही. फक्त तुम्ही रूल्स फॉलो करायचे. इंडक्टर ऍक्ट ॲज अ लोड, कधी व्होल्टेज सोर्सला, त्यावेळी त्याच्यात करंट ज्या पद्धतीनं आत येणार आहे ती करंटची डायरेक्शन असणार, तीच या करंट सोर्सची डायरेक्शन असणार. हा काय आपला करंट सोर्स विथ इनिशियल करंट I0. आणि स्टेडी स्टेट मध्ये काय असतो, तो शॉर्ट सर्किट असं. मग बघा कॅपॅसिटर ट्रान्झिएंट मध्ये काय असतो, शॉर्ट सर्किट. ट्रान्झिएंट मध्ये शॉर्ट सर्किट. आता शॉर्ट सर्किट पण आहे आणि समजा त्याच्या अक्रॉस, कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज पण आहे V0. कसं दाखवणार याला, तर V0 बघा, जर समजा या साईडला सोर्स असेल, सोर्स म्हणजे या साईडना
पॉवर इंजेक्ट करायला लागलाय या साईडून, तर काय असणार प्लस मायनस आणि पुढं शॉर्ट दाखवायचं, हे V0 हे अशा पद्धतीने दाखवायचं. समजलं तुम्हाला? जरासं बघा. सगळं मिक्स व्हायला नको. ओके. हे अशा पद्धतीनं. आणि स्टेडी स्टेट मध्ये काय असणार तो ओपन सर्किट. तर ही बेसिक आपल्याला लागतंय. हे बेसिक याचा वापर करून आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. येतं बॅक टू प्रॉब्लेम. मग बघा, आय ऑफ टी सोपं आहे काढायला. जर आय ऑफ टी जर तुम्ही काढणार असाल तर पहिला तसं काढू किंवा आय ऑफ टी ला नंतर ठेवू, काय प्रॉब्लेम नाही. रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती दिल्या 5 ओहम. 5 ओहम. ओके. बर ठीक आहे. पहिला जसं सिक्वेन्स दिलाय तसंच जाऊ आपण. फर्स्ट आय ऑफ टी, कारण आपलं डिस्कशन झालंय याच्यावर, त्यामुळं जमेल तुम्हाला. सोपा आहे हा. आय ऑफ टीचं एक्सप्रेशन काय आहे? पहिला एक्सप्रेशन लिहायचं, आय ऑफ इन्फिनिटी प्लस आय ऑफ 0 मायनस आय ऑफ इन्फिनिटी ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. आता टी इज इक्वल टू 0 ला स्विच क्लोज केलाय. तिथं बघा ॲरो बघा, त्याच्याकडे लक्ष पाहिजे. टी इज इक्वल टू 0 ला स्विच क्लोज केलाय, बरोबर. म्हणजे टी इज इक्वल टू 0 मायनसला स्विच काय असणार? ओपन. म्हणजे त्याच्या आधीच्या इन्स्टंटला स्विच ओपन असणार. आता स्विच जर ओपन आहे तर मला सांगा आय ऑफ 0 काय येणार? 0. करेक्ट. आय ऑफ 0. स्विच ओपन आहे ना, करंट फ्लो होणार नाही काय. मग आय ऑफ इन्फिनिटी साठी तुम्हाला आता सर्किट ड्रॉ करायचं आहे. आता बघा माहित आहे तुम्हाला, तरी पण सर्किट ड्रॉ करतो मी तुम्हाला सांगितलं आणि मीच फॉलो केलं नाही तर अवघड होईल. मग समजा हा सोर्स आहे, स्विच क्लोज केलाय, इथं रेजिस्टन्स आहे आणि इथं हा शॉर्ट आहे. हे अशा पद्धतीनं स्विच क्लोज आहे आणि हा 5 ओहम आहे. आय ऑफ इन्फिनिटी इथे किती आहे? 100 व्होल्ट. 5 ओहम. काय आला आय ऑफ इन्फिनिटी? 100/5 इज इक्वल टू 20 एम्पियर. सोपं आहे. आणि टाऊ काय येणार? आता त्यातला अजून काय शोधायचं? टाऊ इज इक्वल टू L/R. करेक्ट. एल किती आहे? 1 × 10⁻³ आणि R ची व्हॅल्यू किती आहे? 5. किती आला हा? 2 × 10⁻⁴ सेकंद. ओके. मग याला असं लिहू का मी? 200 मायक्रोसेकंद. 200 मायक्रोसेकंद. कळालं? 200 मायक्रोसेकंद लिहिलं. आता हे एक्सप्रेशन पूर्ण झालं आपलं. बघा, आय ऑफ टी इज इक्वल टू आय ऑफ इन्फिनिटी किती आला? 20 एम्पियर. 20 प्लस 0 - 20 ई रेस टू मायनस टी बाय 200. आता 200 दिसत नसलं तर म्हणजे 200 आहे ते व्यवस्थित इथं लिहूया. 20 कॉमन आला, 1 - ई रेस टू मायनस टी बाय 200. आणि हे विसरू नका, आपण हे मायक्रो सेकंद मध्ये लिहायला लागलोय. 200 जे लिहिले ते मायक्रो सेकंद मध्ये लिहिले. ओके. कारण हे युनिट कन्व्हर्जन जमलं पाहिजे. ते पण झालं. एक्झामला हे असते काय, ह्याच्यात कॅल्क्युलेटर वापरला मी कुठं नाही. म्हणजे असे एक्झाम विदाउट कॅल्क्युलेटर
च्या एक्झाम मध्ये पण असे क्वेश्चन विदाउट कॅल्क्युलेटरच्या एक्झाम मध्ये पण विचारू शकतात. आणि ट्रान्सकोच्या पेपरला, डिस्कॉमच्या पेपरला, असे पेपरला एक्झाम मध्ये 2 क्वेश्चन तरी असतात, 2-3 क्वेश्चन असतात. ठीक आहे, सोपे आहेत, एकदम एकदम सोपे आहेत. काय म्हणजे जर तुम्ही प्रॅक्टिस केली, सर्किट बघितलं सॉल्व्ह होतात. ठीक आहे, आता ज्या लेवलला आपली एक्झाम इव्हॉल्व्ह व्हायला लागल्या, तर हे एक्सपेक्ट करू शकतो आपण एक्झामला पुढं. ठीक आहे, मग हे झालं आपलं पहिलं आन्सर. त्यानंतर बघा दुसरं, आय ऑफ 0 प्लस शोधायचं आहे. आय ऑफ 0 प्लस. ओके, चला सेकंड. आता त्यासाठी मला काय शोधायला लागेल, आय ऑफ 0 मायनस शोधायला लागेल पहिला. ओके, का आय ऑफ 0 प्लस म्हणजे कोणता इन्स्टंट आहे, जस्ट स्विच क्लोज केल्यानंतर जस्ट पुढचा इन्स्टंट, जस्ट पुढचा इन्स्टंट ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी त्याला तुम्ही असं विचार करू नका की 1 सेकंदाचा असेल, 2 सेकंदाचा, नाही, एकदम त्याला म्हणतो आपण इन्फायनाइटसिमली स्मॉल इन्स्टंट. समजलं का, त्याला शब्द काय आहे, इन्फायनाइटसिमली स्मॉल इन्स्टंट, जस्ट पुढचा इन्स्टंट, एकदम लहानात लहान इन्स्टंट. कारण इथं तुम्ही टाऊ काढलाय 200 मायक्रोसेकंद. 200 मायक्रोसेकंद म्हणजे विचार करा, ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय, 200 मायक्रोसेकंदातच म्हणजे टाऊची व्हॅल्यू 1 टाऊ 200 मायक्रोसेकंदातच तुमची स्टेडी स्टेटची व्हॅल्यू कितीला पोहोचणार आहे, सांगू शकताय काय? 20ला 20ला कशी पोहोचेल? आय इन्फिनिटीला कधी पोहोचत्या? 5 टाऊ नंतर पोहोचत्या. विसरला? पाठीमागे झालं होतं आपलं स्टेडी स्टेट आहे ती. स्टेडी स्टेटला व्हॅल्यू कधी पोहोचत्या? 5 टाऊ नंतर. 4 टाऊला 2% एररला पोहोचत्या व्हॅल्यू, म्हणजे 98% ऑफ फायनल व्हॅल्यू. 1 टाऊला किती पोहोचत्या? 64% ऑफ फायनल व्हॅल्यू. 64%. 12.8 ला पोहोचत्या. 12.8 अँपियर पर्यंत पोहोचत्या व्हॅल्यू. बघा, हे पण असे पण क्वेश्चन विचारू शकतात. म्हणजे बोलण्याकडे लक्ष द्या. हे असे जे व्हिडिओ होतात ना आपले, हे व्हिडिओ रिपीट बघा. ठीक आहे, म्हणजे हे क्वेश्चन एक्झामला येऊ शकतात, असे आलेले आहेत. एमपीएससी ला येऊ शकतात परत. आणि एमपीएससी तुम्ही क्लास 1 पोस्टला एलिजिबल आहे. एमपीएससीच्या माहिती का तुम्ही? क्लास 1 पोस्टला एलिजिबल आहे तुम्ही. त्यामुळं हेच आहे, काय वेगळं नाही. हेच सिलेबसला येणार आहे. बघा, बेटर ऑप्शन आहे तो. ठीक आहे, आता मग मला काय माहित पाहिजे? आय ऑफ 0 मायनस माहित पाहिजे. आय ऑफ 0 मायनस काय आहे? म्हणजे स्विच क्लोज व्हायच्या आधीचा इन्स्टंट. आय ऑफ 0 मायनस, आय ऑफ 0 मायनस. 0 मायनसला स्विच ओपनच होता ना, स्विच ओपन होता. मग इंडक्टर मधनं जाणारा करंट काय आहे? 0. आय ऑफ 0 मायनस म्हणजे करंट थ्रू इंडक्टर थ्रू L ऍट 0 मायनस किंवा T इज इक्वल टू 0 मायनस असं म्हणू. T इज इक्वल टू 0 मायनस इज इक्वल टू 0 अँपियर. 0 अँपियर. स्विच ओपनच होता ना, समजते काय? स्विच ओपनच होता त्यामुळं 0 आहे तो. आणि इंडक्टरची प्रॉपर्टी काय? इंडक्टर डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट. म्हणजे जो करंट T ऑफ 0 मायनसला होता तोच करंट T ऑफ 0 प्लसला असणार. समजते का? काय प्रॉब्लेम इथपर्यंत? नाही समजलं? इंडक्टरची प्रॉपर्टी काय आहे? इंडक्टर डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट. म्हणजे स्विच क्लोज करायच्या जस्ट आधीच्या इन्स्टंटला जेवढा करंट असणार आहे तेवढाच जस्ट पुढच्या इन्स्टंटला करंट असणार आहे. म्हणजे बघा, इंडक्टर मध्ये ट्रान्झिएंट जर यायला लागले, त्याच्या करंट मध्ये ट्रान्झिएंट यायला लागले, इंडक्टर डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट. तो सडन अलाउ करणार नाही. म्हणजे
आय इन्फिनिटी आपला किती आला 20 अँपियर. तो सडनली 20 ला जाणार नाही, तो हळूहळू जाणार आहे. जस्ट पुढचा इनफायनाइटसिमली स्मॉल इंटरव्हलचा जस्ट स्विच क्लोज केल्यानंतरचा पुढचा. समजलं? 0. मग टी ऑफ म्हणजे काय म्हणणार मी, आय ऑफ 0 प्लस काय असणार 0 अँपियर. आय ऑफ 0 प्लस 0 अँपियर. हे समजलं इथपर्यंत? ओके, क्लिअर? काय डाऊट इथपर्यंत? हा, आता बघा पुढे जाऊ. आता पुढे काय विचारलंय, आय ऑफ 0 प्लस मिळाला, आय ऑफ टी मिळाला, आय ऑफ 0 प्लस मिळाला, डी आय ऑफ 0 प्लस बाय डी टी. आता मला सांगा डी आय बाय डी टी कुठे येत आहे, जरासा विचार करा. हा, येस येस, इंडक्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज म्हणजे काय असणार, एल डी आय बाय डी टी. तोच काढायचा आहे आपल्याला. म्हणजे मला इथं काय लावायला लागणार बघा, व्होल्टेज काढायचंय मला. व्होल्टेज काढण्यासाठी इथं मी काय करणार, केव्हीएल. गुड, हे समजलं ना, बस. एवढ्या ह्याच्यातला एक क्वेश्चन गेटला येणार आहे. म्हणजे हे जे सांगायला लागलं ना आता, गेट 8 मार्क क्वेश्चन आहे हा. समजतंय का? त्यातला एखादा येणार आहे, एवढं सगळं नाही येणार. मग आता काय शोधायचं, डी आय ऑफ 0 प्लस बाय डी टी स्क्वेअर. मग त्यासाठी केव्हीएल लावला मी. मग बघा केव्हीएल, हा हा केव्हीएल लावायला काय येणार बघा, -100 पहिला, त्यानंतर प्लस 5 आय ऑफ टी प्लस एल इंटू डी आय ऑफ टी बाय डी टी. यस, मग काय येणार बघा, -100 दुसरं बाय केव्हीएल. आपल्याला काय शोधायचं आहे हे पण लक्षात राहू दे. डी बाय डी टी हा आय ऑफ 0 प्लस शोधायचा आहे. ठीक आहे, आय ऑफ 0 प्लस. मग केव्हीएल लावला लूप मध्ये, -100 प्लस 5 आय ऑफ टी प्लस एल ची व्हॅल्यू किती आहे, 1 मिली हेनरी. 1 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -3 डी आय ऑफ टी बाय डी टी. डी आय ऑफ टी बाय डी टी. समजलं? आणि आता इज इक्वल टू 0 हे राहिलं. मोठी चूक आहे ती, इज इक्वल टू 0 लिहाय. ठीक आहे, सिली मिस्टेक्स आर सिरियस मिस्टेक्स. लक्षात घ्या. तिथं दरवाजाच्या बाहेर, दरवाजाच्या आत एवढा राहतं फक्त. दरवाजा म्हणजे कुठला, एक्झामचा आत गेलो. समजतंय का? मग आय ऑफ 0 प्लस काढायचा आहे. आय ऑफ 0 प्लस म्हणजे डी आय ऑफ 0 प्लस बाय डी टी. हे याच्यात पुट केलं मी, -100 प्लस 5 आय ऑफ 0 प्लस 10 raised to -3 डी आय ऑफ 0 प्लस बाय डी टी इज इक्वल टू 0. 5 आय ऑफ 0 प्लस ची व्हॅल्यू मिळाली मला. आय ऑफ 0 प्लस काय मिळालाय, 0. म्हणजे बघा 100 -100 प्लस 0 प्लस 10 raised to -3 डी आय ऑफ 0 प्लस बाय डी टी इज इक्वल टू 0. मग डी आय ऑफ 0 प्लस बाय डी टी इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 10 raised to -3 म्हणजेच 100 काय येणार, हा वर 10 raised to 3 येणार. मग त्याला मी असं लिहू का, किलो एम्पियर बाय सेकंद. डी आय बाय डी टी आहे ना. युनिट पण व्यवस्थित लिहा, ह्याचा अर्थ काय,
ह्या गोष्टीचा हे शोधलं आपण. डी आय ऑफ 0 प्लस बाय डी टी मध्ये जर सर्किटमध्ये इंडक्टर असेल आणि तुम्ही स्विच क्लोज केला, एका सेकंदाला 100,000 एम्पियर 1,00,000 एम्पियर करंट फ्लो होतोय एका सेकंदासाठी. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, रेट ऑफ राईज ऑफ करंट. ठीक आहे, बघा हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे सारखं तुम्ही ज्या सर्किटमध्ये इंडक्टर आहे किंवा मोर स्पेसिफिकली रिएक्टर आहे, ते सर्किट सारखे स्विच ऑन अँड ऑफ करू शकत नाही. समजलं का? हा, क्लिअर झालं? लक्षात आहे? एक आपल्या इथं झालं. ठीक, तर असं आहे, समजलं? रिएक्टरच्या सर्किटमध्ये आहे तिथं सारखे स्विच ऑन अँड ऑफ करायचे नाहीत. ओके, त्याचं रिझन आहे समोर. थोडा फास्ट राईज करंट होते, त्यात फ्लक्च्युएशन्स होतात. करंट टोटल किती आहे आपल्या सर्किट मधला? 20 एम्पियर. मॅक्सिमम करंट 20 एम्पियर आहे आणि चाललाय किती बघा, एका सेकंदासाठी. आणि म्हणून असं पण म्हणतात की रिएक्टर ज्यावेळी स्विचिंग करतात ना सर्किटमध्ये, पॉवर सिस्टम मध्ये गेला पुढे काम करायला, त्यावेळी तिथं थांबायचं नसते जवळपास स्विचिंग करताना. ओके, ठीक आहे. तर बघा हे झालं. हे उत्तर मिळालं मला. आता डी आय ऑफ 0 प्लस बाय डी टी स्क्वेअर हे काढायचंय. काय आता सिम्पल, गुड, संपलं. एक असं कळालं, असं उत्तर द्यायला लागलं की मला भारी वाटतं. हा, काय तिसरा क्वेश्चन ना, दुसरा झाला, चौथा आहे काय तो? चौथा. हा तिसरा आणि हा चौथा. चौथा काय? d2 i ऑफ 0 डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर. आणि हा शोधायचा आहे. मग काय म्हणूया बघा आपण याला इक्वेशन 1 म्हणू. डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू टी. याचं डिफरन्शिएशन 0 प्लस 5 डी आय ऑफ टी बाय डी टी स्क्वेअर प्लस 10⁻³ d2. काय झालं? हा, डिनॉमिनेटरला स्क्वेअर लिहिलाय काय? स्लिप ऑफ पेन dt. असं वर डी आय लिहिलंय, खाली डी टी स्क्वेअर लिहिले. d2 i ऑफ t बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू 0. समजलं? याची व्हॅल्यू आहे, इकडे तिकडे केलं की संपलं, आन्सर मिळालं मला. मग एवढ्यात होईल का लिहून? थांबा, आपल्याकडे सगळ्या फॅसिलिटी बारीक. ओके, हा आता बसते ना. मग बघा, 5 डी आय बाय डी टी याची व्हॅल्यू लिहितो 100 किलो एम्पियर पर सेकंद. जर तुम्हाला तसं लिहायचं नसेल तर डायरेक्ट एम्पियर मध्ये लिहा मग. ठीक आहे, जर तसं कन्फ्युजन होत असेल तर. 5 बघा, तर कन्फ्युजन होत असेल तर 5 इंटू 100 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 3. काय लिहिणार? 5 इंटू 100 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 3.
हे लिहूया. बरं, हे मायनस करू. इज इक्वल टू 10 to the power of -3 d2i of t d2i of 0 plus d2i of 0 plus by dt square. ठीक आहे. मग बघा किती येणार. d2i of 0 plus by dt square is equal to -500 करतो मी. 500 आणि हे डिनॉमिनेटरला 10⁻³ येणार. वर गेल्यानंतर 10⁶ झालं. म्हणजे मी लिहितो मेगा एम्पियर पर सेकंद. ओके. मेगा एम्पियर पर सेकंद आणि निगेटिव्ह आहे. आता निगेटिव्ह आलाय याचा अर्थ काय बघा. त्याचा अर्थ म्हणजे त्याला आपण म्हणतो स्टॅबिलिटी फॅक्टर. जर तुम्ही डिफरन्शिएशन तर परत डिफरन्शिएशन घेतलं, पहिला काय दिसला आपल्याला, पॉझिटिव्ह दिसला. di/dt पॉझिटिव्ह दिसला, तो वाढायला लागलाय. पॉझिटिव्ह दिसला म्हणजे वाढायला लागलाय कंटिन्युअसली. आणि पुढं डबल डिफरन्शिएशन घेतलं की तो डिक्रीज व्हायला लागलाय म्हणजे निगेटिव्ह दिसला. ह्याचा अर्थ काय, स्टेबिलिटी फॅक्टर. d2i/dt² ला म्हणतो आपण स्टेबिलिटी फॅक्टर. आणि तो जर निगेटिव्ह आला तर सिस्टम स्टेबल असते. ठीक आहे. दिस इज स्टेबिलिटी फॅक्टर अँड नेगेटिव्ह मीन्स स्टेबल. नेगेटिव्ह मीन्स स्टेबल. निगेटिव्ह मीन्स स्टेबल. ठीक आहे. एक बघा इथं काय लिहायचं राहिलं, स्क्वेअर लिहिणार ना. dt स्क्वेअर आहे डिनॉमिनेटरला. ठीक आहे. आता मला सांगा हे काय असतं, d2i/dt स्क्वेअर. म्हणजे dt स्क्वेअर जिथे येतं, टाइमचा स्क्वेअर येतो, त्याला आपण काय म्हणतो, ऍक्सेलरेशन असतं ना. ठीक आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा, सेकंड स्क्वेअर म्हणलं की ऍक्सेलरेशन. आणि हे बघा करंट किती रेटने ऍक्सेलरेट व्हायला लागलाय हे लक्षात येतं आपल्याला सर्किटमध्ये. ओके. ह्याचा उपयोग फार होतोय. तुम्ही एखादं डिव्हाइस डिझाईन करणार असाल तर तिथे किती इन्सुलेशन ठेवायचं, कॅपॅसिटरची इंडक्टरची व्हॅल्यू कशी सिलेक्ट करायची, हे फार गरजेचे असतात हे व्हॅल्यू. ठीक आहे. आणि इव्हन तुम्हाला सांगतो, हे रॉकेट सायन्स नाही आहे. तुम्ही याच्यात आपल्या जे ग्रीड हँडल करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, डिस्कॉम, ट्रान्सको, जेनको आणि पॉवर ग्रीड वगैरे, याच्यात जर गेला, ह्या तुम्हाला अभ्यासात येतात तिथं पण. समजलं काय. याचा स्टडी आहे. म्हणजे जे लोक टेस्टिंगला काम केलं, तर मॅडम पण होते टेस्टिंगला काम केले. ठीक आहे. त्यांना ह्या टर्म्स कुठं तर आलेत. समजलं का. म्हणजे असं समजू नका हे फक्त अभ्यासापुरतं आहे. ओके. हे तुम्हाला जिथं काम करणार आहे ना पुढं, तिथं पण आहे. तिथं पण याचा स्टडी आहे. लक्षात घ्या. त्यामुळे हे असं नाही की पुस्तकात शिकलो वेगळंच, फील्डवर वेगळंच, असं होत नाही कधी. थोडाफार 19-20चा फरक असतोय. त्यामुळे सारखं ते एज्युकेशन सिस्टमच्या नावानं डोकं पडवायचं नाही. काय आमचे एज्युकेशन सिस्टम, असं कुठं असतंय. पेपर आमचा जो घेतात ते काय पुस्तक म्हणजे प्रॅक्टिकल नसतेच. ठीक आहे. हे आयटीतले लोक म्हणतात तसे. तेच. पण आयटी मध्ये पण काय काय असे जॉब आहेत जे टेक्निकल जॉब आहेत. पण आयटी मध्ये नॉर्मली असं म्हणतात, तुम्ही कोडिंग करताय, टेक्निकल बॅकग्राऊंड तुमचं, कसं तिथं हे करणार ना, कसं यूज करणार ते. ठीक आहे. लिहून घेणार असला लिहून घ्या. पटपट जे काय महत्वाचं आहे ते लिहून घ्या. आणि प्रॉब्लेम एकदा व्यवस्थित बघा.
सुरुवात कुठनं झाली आपली? इथनं. आणि हे बेसिक्स म्हटलं मी. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम आहे हा. एकदा बघा, काय डाऊट आहे. डाऊट असेल तर विचारा. काय जर डाऊट असेल तर विचारा. एकदा प्रॉब्लेम बघा व्यवस्थित. लिहून घ्यायला लागला काय? झालं? हे एकदा बघा व्यवस्थित काय काय केलंय. हम्म. झालं? बर, पुढे जाऊ. आता बघा, हा पण क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा पण इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आता पहिले दोनचे आन्सर तुम्ही सांगू शकाल मला. आय ऑफ 0 प्लस आणि V0 ऑफ प्लस. ओके,
आता बघा सॉल्व्ह करू आपण. त्याच्यासाठी सर्किट बघून काही कळत नाही. काय करायला पाहिजे, पहिला ड्रॉ करायला पाहिजे. ठीक आहे, कारण जर ड्रॉ केलं तर बघा लगेच सगळ्या गोष्टी क्लिअर होतात, डोळ्यासमोर येतात. आता काय आय ऑफ 0 प्लस म्हटले आणि व्ही ऑफ 0 प्लस म्हटले. ठीक आहे, जर असं म्हटलं असेल तर तुम्हाला काय माहित पाहिजे, पहिला आय ऑफ 0 मायनस आणि व्ही ऑफ 0 मायनस माहित पाहिजे. ठीक आहे, मग पहिला ते सर्किट ड्रॉ करू. ड्रॉ केले केले क्लिअर होते, तुमच्या डोळ्यासमोर येते बघा. आता हा काय टी ऑफ 0 मायनस हे सर्किट ड्रॉ करायचं आहे मला. मग ओके, इंडक्टर काय असणार आहे टी ऑफ 0 मायनसला, म्हणजे बिफोर स्विच क्लोज करायच्या आधीची स्टेडी स्टेट कंडिशन बरं का. स्टेडी स्टेटला शॉर्ट असणार आहे. ठीक आहे, मग बघा मी इथं पहिला सोर्स दाखवतो. हा 200 व्होल्ट आणि इथं हा असा आणि इथं हा शॉर्ट दाखवतो. ठीक आहे, इथे लिहितो पण खाली, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील परत. 2 ओहम. त्यानंतर टी ऑफ 0 मायनसला, टी ऑफ 0 ला स्विच क्लोज केलाय, मायनसला काय असणार आहे, ओपन असणार आहे. ओपन असणार इथं 6 ओहम. समजलं का, हा ओपन असणार. परत कपॅसिटर स्टेडी स्टेटला काय असतो, ओपन. म्हणजे बघा हा पण ओपन असणार. इथं लिहितो मी 1 मायक्रोफॅरेड. 1 मायक्रोफॅरेड पोलॅरिटी पण मेन्शन केले मी. ओके, कारण काय आहे, तो लोड आहे. पोलॅरिटी जसं करंट येणार सर्किटमध्ये तशाच पद्धतीने आपल्याला लिहायला लागेल तिथं. ठीक आहे, पुढं बघा, पुढं काय 3 ओहम रेजिस्टर आहे, तो तसाच लिहिला. हा ठीक आहे, आता तुम्ही मला सांगायचं की आय ऑफ 0 मायनस म्हणजे तो करंट काय येणार. आता बघा हे ओपन आहे, हे ओपन आहे, दोन्हीतनं जाणार नाही, संपला विषय. इकडेच जाणार आहे, म्हणजे हा सगळा करंट पुढे जाणार आहे. म्हणजे एवढंच सर्किट तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे, एवढं सर्किट. म्हणजेच बघा आय ऑफ टी ऍट टी इज इक्वल टू 0 मायनस असं लिहितो मी. समजलं, इज इक्वल टू काय येणार, 200/2 + 3 5. जरी समजा नंतर तुम्ही 2-4 वर्षांनी वही उघडली तरी त्यावेळेला कळावं म्हणून ते 2 + 3 लिहितो. ठीक आहे, असं करू नका, असं व्हायला नको. ठीक आहे, ठीक आहे, असं व्हायला नको. मी सुरू करतो, असं व्हायला नको, म्हणजे इथं 5 म्हणजे 5 कळालं नाही कसं आलं तर परत क्लास लावायचा मग. ठीक आहे, मग किती येणार आहे, 40 अँपियर. मग हा काय झाला, आय ऑफ 0 मायनस इज इक्वल टू 40 अँपियर. हाच काय असणार, आय ऑफ 0 प्लस. आय ऑफ 0 प्लस. हा त्यानंतर बघा दिसतंय तुम्हाला हे. हा ठीक आहे, हा झाला 40 अँपियर आणि तोच झाला आय ऑफ 0 प्लस. आता काय करायचं आहे, व्ही ऑफ 0 प्लस शोधायचं आहे. म्हणजे काय, कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज. कॅपॅसिटरची पण प्रॉपर्टी काय असते, इट डज नॉट अलाउ सडन चेंज इन व्होल्टेज. म्हणजेच बघा, म्हणजेच संपलं, आन्सर झालं. व्ही ऑफ 0 मायनस इज इक्वल टू व्ही ऑफ 0 प्लस. गुड, हे दुसरं, हे पहिलं. एक मिनिट. आता बघा व्ही ऑफ 0 मायनस इज इक्वल टू व्ही ऑफ 0 प्लस हे झालं. मग व्ही ऑफ 0 प्लस काय येणार,
व्ही ऑफ झिरो प्लस व्ही ऑफ झिरो मायनस काढलं नाही, काढायचं आहे आपल्याला, हे आहे. आता सर्किट बघून तुम्हाला लक्षात येते, सर्किट बघून लक्षात येते काय, इथला हे जे आहे ना, हे बघा, हे जे आहे ना, हे काय व्ही ऑफ झिरो मायनस व्ही ऑफ झिरो मायनस, हे झिरो टी इज इक्वल टू झिरो मायनसची कंडिशन आहे ना. म्हणजे व्ही ऑफ झिरो मायनस आला की व्ही ऑफ झिरो प्लस आला. व्ही ऑफ झिरो मायनस काय असेल, कॅपॅसिटरच्या अक्रॉस ओपन सर्किट व्होल्टेज. नाही कसं, करेक्ट 3 ओहमच्या अक्रॉस व्होल्टेज, हे पॅरलल आहे ना, पॅरलल आहे म्हणजे 3 ओहमच्या अक्रॉस व्होल्टेज. हा सांगा किती येणार 3 ओहमच्या. हा कशाला, करंट काढला की आपण 40 एम्पियर, 40 गुणिले 3, 40 गुणिले 3 किती आला 120 व्होल्ट. हा काय झाला व्ही ऑफ झिरो मायनस, आणि हाच काय असणार आहे मग व्ही ऑफ झिरो प्लस. ओके. आणि तुम्हाला जर समजा डाऊट असेल, तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल ना की हे काय आहे हे काय, आता मी तुम्हाला सांगितलं हे स्टेट व्हेरिएबल दिलेले आहेत त्यांनी, ठीक आहे. म्हणजे व्ही ऑफ झिरो असं ज्यावेळी म्हणतात तर कॅपॅसिटर समजून घ्यायचं, स्टेट व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. स्टेट व्हेरिएबल दोनच आहेत आपले, नाहीतर तुम्ही म्हणणार इथं आय कुठला आय काढायचा, इंडक्टर मधला काढायचा का कुठला ब्रांच मधला काढायचा, नंतर डाऊट होते ते, हे आता तर कळतंय लगेच, पण वही उघडली नाही 2 दिवस की तिसऱ्या दिवशी मग हा कोई मिल गया जादू, कळतच नाही हे होतं आपल्याला, शिकलो होतं आपण असं होतंय ते. नाही इलेक्ट्रिकल मध्ये प्रॉब्लेम आहे. इलेक्ट्रिकलचं कसं आहे की जरा गॅप पडला ना नंतर मग गजनीच होते डायरेक्टली त्यानंतर. ठीक आहे, हे झालं 2 स्टेट व्हेरिएबल, एक करंट थ्रू इंडक्टर, दुसरं व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. त्याच हे डिस्कशन चाललंय. ओके, हे झालं बघा. आता पुढं काय काढायचंय, डी आय ऑफ झिरो प्लस बाय डी टी. हा आता ते पण काढू. आता डी आय बाय डी टी कुठं मिळतंय मला, करेक्ट व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर. मग बघा आता तिसरा पॉइंट मला काय काढायचंय, डी आय ऑफ झिरो प्लस बाय डी टी. हा हे कुठं मिळणार आहे मला, व्हीएल इज इक्वल टू एल डी आय ऑफ टी बाय डी टी. ठीक आहे, एल डी आय ऑफ टी बाय डी टी. आता प्लस आहे इथं, हा इंडक्टरचा करंट बघा, इंडक्टरचा करंट टी ऑफ झिरो मायनसला सेम असतोय, तोच टी ऑफ झिरो प्लसला असतोय, पण व्होल्टेज चेंज होते ना, व्होल्टेज सडनली चेंज होते. मग त्यावेळी तुम्ही व्होल्टेज लिहायचं नाही इथं, म्हणजे आय ऑफ झिरो मायनस तोच आय ऑफ झिरो प्लस, हे व्होल्टेजच्या बाबतीत नाही करायचं, लक्षात घ्या. मग मी काय लिहितो, डी आय ऑफ झिरो प्लस बाय डी टी इज इक्वल टू व्हीएल बाय एल. आणि हा व्हीएल काय असणार आहे झिरो प्लसचा, व्हीएल काय असणार आहे झिरो प्लसचा. ते काढले का आपण, नाही काढलं, काढायचं आहे ते. त्यासाठी आता झिरो प्लसचं सर्किट ड्रॉ करायला लागणार आहे आपल्याला. टी ऑफ झिरो प्लस, आता याचं सर्किट ड्रॉ करायचंय. काय काय असणार बघा, आता सर्किट हळूहळू ड्रॉ करू, तुम्हाला सांगतो. आता पहिला बघा, इथला मला करंट मिळालाय, म्हणजे मी काय म्हणतो इथला करंट मिळालाय, तो मिळालाय 40 एम्पियर, म्हणजे तो करंट दाखवायला लागेल. टी ऑफ झिरो प्लस म्हणजे काय आहे लक्षात घ्या, जस्ट ट्रान्झिएंटच्या पुढची कंडिशन, त्यावेळी इंडक्टर काय असतो ओपन. ठीक आहे, हे समजते, इंडक्टर काय असतो ओपन. मग मी हे दाखवतो कसं बघा. हा तर आता हे सर्किट ड्रॉ करायचं म्हणजे सारखं, हा इथं 200 व्होल्ट आहे,
200 व्होल्ट आहे. त्यानंतर इथं बघा रेजिस्टर आहे हा. ठीक आहे. इथं काय असणार आहे, हे ओपन, आणि इथं मी सोर्स दाखवणार. हे लक्षात आलं? मग अशी बघितलं ना बेसिक्स मध्ये, तेच लिहिलं इथं. मग ह्याची व्हॅल्यू किती आहे? येस, ते आता व्हॅल्यू मला तुम्ही सांगा. हे 40 एम्पियर ओपन सर्किट. ह्याची व्हॅल्यू किती आहे? 2 ओहम. 2 ओहम. त्यानंतर बघा कपॅसिटर. आता इथं आलो आपण. आता स्विच काय आहे? क्लोज आहे. ठीक आहे. मग मी असं लिहितो, स्विच क्लोज आहे, हा क्लोज, आणि इथं किती आहे? 6 ओहम. त्यानंतर बघा इथं काय आहे? हा 2 ओहम आहे, आणि हा काय असणार? शॉर्ट असणार. म्हणजे मी काय करतो, आणि शॉर्ट आहे, त्याच्या अक्रॉस व्होल्टेज पण आहे ना. किती व्होल्ट आहे त्याच्या अक्रॉस? प्लस मायनस, आणि हा शॉर्ट सर्किट कॅपॅसिटर आहे. हा किती आहे? 120 व्होल्ट, आणि हा किती आहे? 2 ओहम. बरोबर आहे का? 2 ओहम 120 व्होल्ट. 120 व्होल्ट करेक्ट. आणि पुढं 3 ओहम आहे, आणि पुढं 3 ओहम. हे सर्किट ड्रॉ केलं की तुमचा प्रॉब्लेम संपला. विशेष कट. प्रॉब्लेम संपला. आता बघा काय लिहिलं आपण? डी आय ऑफ 0 प्लस बाय डी टी. हे काय लिहिलं मी? VL ऑफ 0 प्लस बाय एल. एल ची व्हॅल्यू किती आहे? एल ची व्हॅल्यू किती आहे? 1 मिली हेनरी आणि 1 मायक्रोफॅरेड. 1 मिली हेनरी आणि 1 मायक्रोफॅरेड हे व्हॅल्यू लागतात आपल्याला. आता VL ऑफ 0 प्लस म्हणजे मला इथलं काढायचं बघा. हे काय? प्लस मायनस VL ऑफ 0 प्लस. VL ऑफ 0 प्लस, आणि हे मायनस असणार आहे. प्लस इकडं आणि हे मायनस, आणि VL ऑफ 0 प्लस. दिसतंय का तिथं स्क्रीन मध्ये? दिसतंय का? दिसते. कळतंय ना ते? VL ऑफ 0 प्लस. आता ते काढायचं, आणि इथं काय असणार आहे? इथनं जाणारा करंट काढायचं ना. मग बघा पुढं अजून एक कोणता असणार आहे? आता डी आय ऑफ 0 प्लस बाय डी टी काढलं आपण. अजून विचारलंय ना डी व्ही ऑफ 0 प्लस बाय डी टी. मग ते काय असणार आहे? सी डी व्ही ऑफ टी बाय डी टी इज इक्वल टू व्ही सी ऑफ टी असतं ना. व्ही सी ऑफ टी. म्हणजे हे पण बघा हो, हे पण सायमल्टेनियस लक्षात ठेवा. मग बघा डी व्ही ऑफ 0 प्लस बाय डी टी इज इक्वल टू व्ही सी ऑफ 0 प्लस बाय सी. म्हणजे इथलं पण व्होल्टेज काढायचंय मला बरं काय. ह्याच नाही पूर्ण. ठीक आहे. हे म्हणजे कुठलं व्होल्टेज येणार? हे टोटल व्होल्टेज येणार ना. व्ही सी ऑफ 0 प्लस. करेक्ट. आता बघा पहिली स्टेप ती कॅल्क्युलेट करूया आपण. मला आता VL ऑफ 0 प्लस आणि हे शोधायचं आहे. VL ऑफ 0 प्लस बाय एल. एल ची व्हॅल्यू माहिती आहे. VL ऑफ 0 प्लस शोधायचं आहे. VL ऑफ 0 प्लस म्हणजे हे. मग मला हे जर व्होल्टेज काढायचं असेल, मी पहिला काय करतो, इथं याला नोडल अनालिसिस वापरतो बाय KCL. बघा V बाय 6 किंवा
इथनं 40 अँपियर करंट एंटर व्हायला लागला ना यातनं, तर मी काय लिहितो -40 अँपियर, -40 प्लस व्ही, इथलं व्होल्टेज आहे V/6 प्लस V-120/2 प्लस V/3 इज इक्वल टू 0. मग बघा याची व्हॅल्यू काय येते. जर मी डिनॉमिनेटर 6 कॉमन केला तर V प्लस 3V 12×3 = 36 प्लस 2V इज इक्वल टू 40. मग किती आलं हे 6V इज इक्वल टू 24 प्लस 360. मग V किती आलं 600/6 म्हणजे 100 व्होल्ट. 100 व्होल्ट आलं. आता मला काय काढायचंय, हे काढायचंय. हे व्होल्टेज मिळालं मला, म्हणजे इथल्या 2 पॉईंट व्होल्टेज मिळालं 100 व्होल्ट. ह्या 2 पॉईंट बरं का, हा पॉझिटिव्ह असतो हा निगेटिव्ह असतो, हे व्होल्टेज मिळालं मला. मग इथं मी बाय केव्हीएल हे लूप मधलं काढू शकतो ना. बघा -200 प्लस इथं बघा 2 ओहम आहे, 40 × 2 इथं पण व्होल्टेज येणार ना. 40 × 2 प्लस इथं खाली इथलं व्होल्टेज माहिती आहे मला किती आहे, प्लस VL ऑफ 0 प्लस हे व्होल्टेज किती आहे 100 इज इक्वल टू 0. मग किती आलं बघा हे 80, 100, 180 आणि हे 200, म्हणजे VL किती आलं, VL ऑफ 0 प्लस 20 व्होल्ट. VL ऑफ 0 प्लस 20 व्होल्ट. मग बघा काय काढायचंय मला, DI ऑफ 0 प्लस बाय DT इज इक्वल टू VL ऑफ 0 प्लस बाय L, म्हणजेच 20/1 मिली हेनरी, म्हणजेच 20 × 10⁻³ अँपियर पर सेकंद, म्हणजेच असली 20 किलो अँपियर पर सेकंद. DI ऑफ 0 प्लस बाय DT. हे समजलं, काय डाऊट इथपर्यंत? 20 किलो अँपियर बाय सेकंद. आता बघा पुढं, इथं बघा आपल्या गडबड काय झाली माहिती का, इथं dV/dt काय येतं, IC येते, IC. ठीक आहे, म्हणजे मला काय काढायचं, IC काढायचं, काढायचंय. ठीक आहे, बघा म्हणजे काय असणार आहे, बघा हा करंट काढायचा आहे, IC. काय सोपंच आहे काढायला. ठीक आहे, बघा dV/0 प्लस बाय DT इज इक्वल टू IC बाय C ॲट T इज इक्वल टू 0 प्लस. मग IC0 प्लस काय येणार बघा, V-120 आहे ना, डिवायडेड बाय 2. मग V ची व्हॅल्यू किती आहे
100 मायनस 120/2 म्हणजेच किती आलं -20/2 मायनस 10 काय असणार आहे व्होल्ट बाय नाही व्होल्ट येस फक्त एम्पियर काय काढलोय आपण आयसी काढलं ना फक्त येस -10 एम्पियर आयसी ऑफ 0 प्लस आणि डी व्ही ऑफ 0 प्लस बाय डी टी इज इक्वल टू -10 बाय सीची व्हॅल्यू किती आहे 1 मायक्रोफॅरेड म्हणजेच बघा काय येणार -10 मेगा एम्पियर मेगा व्होल्ट आहे ना काय व्हायला मेगा व्होल्ट बाय सेकंड हे झालं आन्सर समजलं इथपर्यंत हे कळालं एवढं कळालं नाही एकदा शांत डोक्यानं परत बघा एकदा व्हिडिओ रिटर्न ठीक आहे मग बघा पुढं काय काढायचंय आय ऑफ इन्फिनिटी आणि व्ही ऑफ इन्फिनिटी आता टी टेन्स टू इन्फिनिटीचे सर्किट काढायचंय ठीक आहे आता ते बघा आता टी टेन्स टू इन्फिनिटी म्हणजे हे काय स्टेडी स्टेट मधलं सर्किट काढायचंय स्टेडी स्टेट मधलं सर्किट ड्रॉ करू आता बघा या सर्किटकडे बघूनच ड्रॉ करायचंय स्टेडी स्टेट मध्ये हा शॉर्ट सर्किट हा काय क्लोज आहे आणि हा काय असणार ओपन ठीक आहे मग बघा मला व्हॅल्यू सांगा फक्त एकदा त्याच्या हा शॉर्ट असणार हा ओपन असणार ओपन आहे का क्लोज आहे क्लोज आहे ना स्विच क्लोज आहे त्यानंतर इथं रेजिस्टन्स आहे इथं कॅपॅसिटर ओपन आणि हा एक रेजिस्टन्स आहे ठीक आहे हा किती आहे हा 2 ओम हा किती आहे 6 ओम हा 200 व्होल्ट आता इथलं बघा हा काढायचा आहे आय ऑफ इन्फिनिटी आणि हा काढायचा आहे व्ही ऑफ इन्फिनिटी इझिली बघून सांगू शकता ना तुम्ही येस हे ओपनच आहे ठीक आहे हे गेलं 3 आणि 6 पॅरलल मध्ये म्हणजे आलं 2 आणि यातला करंट काय आला बघा आय ऑफ इन्फिनिटी म्हणजे येस करेक्ट 200/4 50 एम्पियर आय ऑफ इन्फिनिटी त्यानंतर व्ही ऑफ इन्फिनिटी 3 ओहमच्या अक्रॉसच व्होल्टेज आहे काय तसं पण चालतं 150 करेक्ट म्हणजे 50 गुणिले 3 150 व्होल्ट व्ही ऑफ इन्फिनिटी करेक्ट या सगळ्या व्हॅल्यू आल्या ओके आता सगळ्याची समरी बघा आय ऑफ इन्फिनिटी आलं आय ऑफ 0 काय आलंय बघा पहिला आय ऑफ 0 कुठं आलंय इथं आलंय आय ऑफ 0 मायनस म्हणजे पहिला करंट काय होता 40 एम्पियर 40चा कुठपर्यंत गेला 40 तर 50 ला गेला बरोबर आणि व्होल्टेज किती झालं बघा व्होल्टेज 120 150 म्हणजे बघा हे हा काय आय ऑफ टी हा बघा हा किती होता 40 एम्पियर आणि हा वाढून 50 ला गेला 50 एम्पियर ठीक आहे
आणि हा काय विथ रिस्पेक्ट टू टाइम. झालं. हा आय ऑफ टी आणि व्ही ऑफ टी. पहिला किती होता 120. नंतर किती आला पहिला 150 होता काय असं झालं. मग बघा किती होता 120 आणि हा गेला 150 ला. हे असं टी आणि टी इज इक्वल टू 0 हे वेव्ह फॉर्मॅट. आणि जे मधले आले ना डीआय बाय डी टी डीव्ही बाय डी टी ते त्याचे रेट ऑफ राईज ऑफ व्होल्टेज रेट ऑफ राईज ऑफ करंट ते व्हॅल्यू मिळाले आपल्याला. तर असं हे सर्किट आहे. ओके. एकच मिनिट. इन्फिनिटी दोन कसा जाणार. ठीक आहे. आता बघा आता काढले हे आपण असं. तर ह्याच्या आधी आपण वेव्हफॉर्म बघितलं 3 स्टेप रिस्पॉन्स ऑफ RLC सर्किट. ठीक आहे. सिरीज RLC सर्किट ही एक वेव्हफॉर्म होती. त्यात अजून कोणती होती ही एक होती आणि ही एक होती ना. ह्या पण पॉसिबिलिटीज आहेत बघा. मला हे पण सांगायचं तुम्हाला म्हणजे ह्या पण पॉसिबिलिटीज आहेत बरं का. वेव्हफॉर्म अशा पण असू शकतात आणि हे असं ऑल येस क्रिटिकली डॅमची काढली. क्रिटिकली डॅमची काढली. ठीक आहे. ओव्हर डॅम पण असू शकते आणि अंडर डॅम पण असू शकते. ठीक आहे. ऑल 3 वेव्हफॉर्म्स आर पॉसिबल आन्सर. पॉसिबल आन्सर. ठीक आहे. ओके. थांबू आपण इथं. वेळ झाला.